आदाब। 9वीं जमात का पहला यूनिट आदमी आदमी के काम आए। यहाँ एक खूबसूरत तस्वीर है, മനോഹരമായ ഒരു ചിത്രം ഒന്നാമത്തെ യൂണിറ്റിൻ്റെ 0 पेजिल हम देख सकते हैं। देखिए ये तस्वीर में क्या क्या है बताइए। अच्छा, तस्वीर में एक झोंपड़ी है, झोंपड़ी कुटिल। झोंपड़ी के सामने कौन है? झोंपड़ी के सामने कौन है? कुटिलिന് മുന്നിൽ एक आदमी है, एक आदमी है। आदमी मनुष्य। वो क्या करता है? वो എന്താ ചെയ്യുന്നത്? वो खाना खिलाता है। खाना खिलाना ഭക്ഷണം കഴിപ്പിക്കുക, ഭക്ഷണം നൽകുക। वो आदमी खाना खिलाता है। कौन कौन खाना खाता है? कौन कौन ഭക്ഷണം കഴിക്കുന്നു? बहुत जानवर और परिंदे। आदमी आदमी के काम आए। मनुഷ്യർ എന്ത് ചെയ്യണം? आदमी के काम आए, आदमी की मदद करें। जानवरों की मदद करें, परिंदों की मदद करें। ठीक है। देखिए वहाँ एक शेर है। അവിടെ ഒരു ഈരടി തന്നിട്ടുണ്ടല്ലേ? आदमी आदमी से मिलता है, दिल मगर कम किसी से मिलता है। आदमी आदमी से मिलता है। മിൽന മീറ്റ് ചെയ്യുക, കണ്ടുമുട്ടുക. നമ്മളൊക്കെ എന്ത് ചെയ്യുന്നു? ദിവസവും ഒരുപാട് ആളുകളുമായിട്ട് മിൽത്താ ഹേ, ലേക്കിൻ ദിൽ മഗർ കം കിസി സെ മിൽത്താ ഹേ. ദിൽ മനസ്സ്, മനസ്സുമായി കണ്ടുമുട്ടുന്നവർ ബഹുത്ത് കം ഹേ. കം കുറവ്, വളരെ കുറവാണ്. ആളുകൾ ഒരുപാട് പരസ്പരം കണ്ടുമുട്ടുന്നുണ്ടെങ്കിലും ഹൃദയവുമായി കണ്ടുമുട്ടുന്നവർ ബഹുത്ത് കം ഹേ. ഇനി നമുക്കവിടെ ഒരു ചോദ്യം തന്നിട്ടുണ്ട്, ആ ചോദ്യം നോക്കാം. ആപ്പസ് മേ ജഗഡ കർനെ വാലെ ജാൻവർ ഓർ പരിന്ദേ കൈസെ ദോസ്ത് ബൻ ഗയേ. ജഗഡ കർണ കലഹിക്കുക. ആപ്പസ് മേ ജഗഡ കർനെ വാലെ പരസ്പരം കലഹിക്കുന്ന, ജാൻവർ ഓർ പരിന്ദേ കൈസെ ദോസ്ത് ബൻ ഗയേ. ദോസ്ത് കൂട്ടുകാർ. കൈസെ ദോസ്ത് ബൻ ഗയേ എങ്ങനെയാണ് ദോസ്ത് ബൻ ഗയേ? अच्छा, ये आदमी जानवर और परिंदों को खाना खिलाता है. മൃഗങ്ങളെയും പക്ഷികളെയും ഒക്കെ ഭക്ഷണം खिलाता है. कौन? ये किसान. वहाँ आकर അവിടെ വന്നിട്ടാണ് ये सब दोस्त बन गए. अच्छा, दुश्मन को भी हम दोस्त बना सकते हैं. कैसे? दुश्मन, दुश्मन शत्रु, दोस्त കൂട്ടുകാരൻ. कैसे दोस्त बना सकते हैं? ദുഷ്മനെ എങ്ങനെയാണ് ദോസ്ത് ബനാ സക്തേ ഹേ? अच्छा, ദുഷ്മൻ കോ ബി മദദ് കർണ. ശത്രുവിനും നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? മദദ് കർണ ഹേ, സഹായിക്കണം. तो दोस्त भी तो दुश्मन भी दोस्त होता है तो दुश्मन को भी दोस्त बना सकते हैं. അപ്പോൾ നമ്മുടെ ഈ 0 പേജിൽ ചർച്ച ചെയ്തിട്ടുള്ളത് പരസ്പരമുള്ള സഹായത്തെക്കുറിച്ചും സ്നേഹത്തെക്കുറിച്ചുമൊക്കെയാണ് അല്ലേ? हमारा पहला सबक दिल की आंखें. ये सुनिए. दिल की आंखें.
ए भगवान, आज ये क्या हुआ? मैं क्या करूं? माँ के लिए दवा कैसे खरीदूं? बेटी सावित्री के इम्तिहान की फीस कैसे अदा करूं? भगवान दास सोचने लगा। जाल फेंकते फेंकते वो थक गया था, लेकिन एक भी मछली उसके जाल में न फंसी। सुबह दोपहर में और दोपहर शाम में ढलने लगी। चारों तरफ अंधेरा छाने लगा। मायूस होकर भगवान दास समंदर से घर वापस आया। मुँह हाथ धोकर घर में दाखिल हुआ। बरामदे में उसकी बीवी भागमती और बेटी सावित्री दिया जलाकर पूजा कर रही थी। गुलशन में रंग तेरा, हर गुल में तेरी बू है, हर सिमत तेरा जलवा, हर शे में तू ही तू है। गुलशन में रंग तेरा, जिसकी हो कोई हाजत तुझसे ही मांगता है, महताज भी तेरा है, हाजत रवा भी तू है। जिसकी हो कोई हाजत तुझसे ही मांगता है, महताज भी तेरा है, हाजत रवा भी तू है। गुलशन में रंग तेरा, हर गुल में तेरी बू है, हर सिमत तेरा जलवा, हर शे में तू ही तू है। गुलशन में रंग तेरा, जलवों से अपने यारा ये दिल भी जगमगा दे, मुझको अज़ल से तेरे जलवों की आरज़ू है। जलवों से अपने यारा ये दिल भी जगमगा दे, मुझको अज़ल से तेरे जलवों की आरज़ू है। गुलशन में रंग तेरा, हर गुल में तेरी बू है, हर सिमत तेरा जलवा, हर शे में तू ही तू है। गुलशन में रंग तेरा, दुनिया ये रंग व बू से मुझको अर्ज़ ही क्या है, तेरी ही जुस्तजू है, तेरी ही आरज़ू है। दुनिया ये रंग व बू से मुझको अर्ज़ ही क्या है, तेरी ही जुस्तजू है, तेरी ही आरज़ू है। गुलशन में रंग तेरा, हर गुल में तेरी बू है, हर सिमत तेरा जलवा, हर शे में तू ही तू है। गुलशन में रंग तेरा, जिसके लिए तू नाज़ान दर दर भड़क रहा है, ले खोल दिल की आंखें वो तेरे रोबरू है। जिसके लिए तू नाज़ान दर दर भड़क रहा है, ले खोल दिल की आंखें वो तेरे रोबरू है। गुलशन में रंग तेरा, हर गुल में तेरी बू है, हर सिमत तेरा जलवा, हर शे में तू ही तू है। गुलशन में रंग तेरा। ഇന്നത്തെ ക്ലാസ്സിൽ നമ്മൾ
ആദമി കെ കാമായ എന്ന ഒന്നാമത്തെ യൂണിറ്റിൻ്റെ 0 പേജ് ചർച്ച ചെയ്തു. അതിലെ ചിത്രങ്ങൾ നിരീക്ഷിച്ച് വാക്യങ്ങൾ എഴുതാനുള്ളത് പറഞ്ഞു. അതുപോലെ തന്നെ താഴെ തന്നിട്ടുള്ള 2 ചോദ്യങ്ങളുടെ ഉത്തരം ചർച്ച ചെയ്തു. 0 പേജിൽ തന്നിട്ടുള്ള ഷെയർ വായിച്ചു, ആശയം ചർച്ച ചെയ്തു. അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ ഒന്നാമത്തെ മൊഡ്യൂളായ ദിൽ കി ആംഖേം എന്നുള്ളതിലെ വിവരണം വായിച്ചു. അതിലെ കവിത ഈണത്തിൽ ചൊല്ലി. അപ്പോൾ നിങ്ങൾ നോട്ട്ബുക്കിൽ യൂണിറ്റിൻ്റെ പേരെഴുതി മനോഹരമായ ഷെയറൊക്കെ എഴുതി ചിത്രം വരയ്ക്കാൻ പറ്റുന്നവർ ചിത്രം വരയ്ക്കുക. എന്നിട്ട് ആ ചിത്രത്തെക്കുറിച്ച് വാചകങ്ങൾ എഴുതുക. ദിൽ കി ആംഖേം എന്ന പാഠഭാഗം നന്നായി വായിക്കുക. അതിനുശേഷം കവിത ഈണത്തിൽ ചൊല്ലുക. ഈണത്തിൽ ചൊല്ലി നിങ്ങളുടെ ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കുക. ശുക്രിയ.